सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरी अथवा उतरील पैल पारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता उडील भवव्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निर्धारे ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ओढील भवव्यथा ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज पूर्ण ज्ञानदेवी ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवव्यथा ज्ञानदेव पांडुरंगा
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरी किंवा उतरील पैल पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवव्यथा. ज्ञानदेव प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे सेना महाराजांनी ज्ञानोबारायांविषयी असलेली आपली अनन्यता प्रकट केलेली आहे. विठ्ठला या पुण्य पावन क्षेत्रामध्ये पैस खांबरूप साक्षात ज्ञानोबारायांच्या समक्ष आपण ही जी सेवा करतो आहोत, आजची असलेली ही कामिका वारी वद्यवारी आणि या वारीच्या निमित्तानं मंदिरातील असलेली ही सेवा आहे. आज अनेक वयस्क लोकांकडून असं अनेक वेळेस ऐकण्यात आलं, अनेक वयस्क लोकांकडून अनेक, की आम्ही जवळजवळ आमच्या आयुष्यात 40, 45, 50 अशा कामिका वाऱ्या पाहिल्या, पण आजचा जो उच्चांक आहे एवढी गर्दी कधीच पाहिली नाही. कसा काय चमत्कार झाला असेल, कसा काय झाला असेल असं म्हणण्यापेक्षा का होऊ नये. चमत्कार न होईल तर नवल. लोक म्हणतात ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, नवलाईची गोष्ट आहे. भिंत चालवली, अद्भुत गोष्ट आहे. मेलेला माणूस जिवंत उठवला, अद्भुत गोष्ट आहे. 16व्या वर्षी सगळं तत्वज्ञान जगाला सांगितलं, सगळ्या उपनिषदांचं वेदाचं गुह्य काढून रहस्य काढून जगासमोर ठेवलं. नवलाईची गोष्ट आहे, पण ही काही नवलाईची गोष्ट नाही. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला ही नवलाईची गोष्ट नाही. त्यांनी त्याला बोल म्हटलं, तो बोलला नाही तर नवल झाला असं. आज हा जो गर्दीचा उच्चांक, येणाऱ्या दिंड्यांची संख्या, त्याचाही उच्चांक, हे काही फार नवल नाही. हे ज्ञानोबारायांना अपेक्षितच आहे. लक्षात आलं का? ज्ञानोबारायांना अपेक्षित असलेल्याच गोष्टी होत आहेत, फक्त ती गोष्ट घडण्याची योग्यता आता आपल्यात आली आहे. विठ्ठला कळालं तो बरोबर, हे आमचं बरोबर. ज्ञानोबारायांना हे करून घ्यायचंच आहे, पण त्यांनीच दिलेलं बळ, शक्ती, सामर्थ्य, प्रतिभा ज्यावेळेस आपण खरोखर त्याच कामाला वापरू लागतो त्यावेळेस त्यांची कृपा होते आणि अशा अद्भुत वाटणाऱ्या गोष्टी घडत असतात. असो, आपल्याकडे फारसा वेळही नाही असं प्रासंगिक जास्त काही बोलण्याकरिता. असो, कशाचा हा परिणाम असेल असं जर भौतिक थोडस व्यावहारिक चिंतन आपण करत गेलो तर गेल्या 2 वर्षापासून आपण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा काढला, त्याचा हा परिणाम असावा.
होत जाणार आहे बरं, कारण तो सोहळा पैस खांबापासून निघालेला आहे. पैस शब्दाचे अनेक अर्थ संभवतात, त्यातले आईस शब्दाला जोडून जर पैस शब्द आला तर त्याचा विस्तार असा अर्थ होतो. किती जागा आहे? आईस पैस, भली मोठी जागा आहे. पैसा वागविलास विस्तारू, गीतार्थीसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. गीतार्थानं, गीतेच्या अर्थानं हे विश्व भरून टाकू, हे कुठं बोलल्या गेलेलं आहे? इथंच. म्हणजे पैस शब्दाचा अर्थ विस्तार. म्हणून ज्याला वाटतं आपल्या जीवनाचा विस्तार व्हावा, आपण जे आपल्याला जीव समजलेला आहे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप असतानाही जर आपल्याला वाटत असेल बृहत्वाद ब्रह्म, ब्रह्म म्हणजे जे अत्यंत व्यापक असतं, ज्याच्या एवढं काही व्यापकच नसतं, सर्वत्र तेच ते असतं, त्याला म्हणतात ब्रह्म. आणि तेवढा विस्तार विकास आपला व्हायचा असेल तर पैस खांबाच्या दर्शनाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल पैस शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आपल्याला कामापुरता आत्ताच्या. मार्ग. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. पैस म्हणजे मार्ग. ज्याला वाटत असेल आपल्या जीवनाला योग्य मार्ग मिळाला पाहिजे, त्यानं सुद्धा पैस खांबा समोर नतमस्तक होण्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल असो. आवाज कमी केलाय का माझाच बसलाय? मग अशी पेक्षा थोडासा बदल झालाय. आवाज विषयीची असलेली आपली अनन्यता या अभंगातून प्रकट केलेली आहे. भक्त म्हणतात देवाविषयी, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे देवदेव, हे देवाच्या देवा, त्वम एव, तूच सर्व काही माझा आहेस. त्वमेव माता, एव म्हणजे तूच माझी माता आहेस, तूच माझा काय आहेस, पिता आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझा काय आहेस, सखा आहेस, तू गुरु बंधू पिता. त्वमची इष्ट देवता सदा तुची सदा रक्षिता पदी आमुते. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा म्हणजे तूच मित्र आहेस. त्वमेव विद्या, सर्व माझी विद्या ही कोण आहेस? तूच आहेस. द्रविणन, धन सुद्धा कोण आहेस? तूच आहेस. देवाला काय म्हणतात भक्त? हे देवा, तूच माझं धन आहेस. आपल्याला धनच देव दिसतो. विठ्ठला विठ्ठला. एखादा धनाचा लोभी धनापुढे उभं राहून म्हणत असेल ना, त्वमेव मम देव देव, हे धना तूच माझा देव आहेस. तो भक्त देवाला म्हणतो, देवा तूच माझं धन आहेस. तुका म्हणे धन ज्यांची निज नारायण. तसा देव आम्हाला आवडतो. जसं लोभ्याला काय आवडतं? धन आवडतं. पहा म्हणजे लोभ्याला धन किती आवडत असलं पाहिजे. तू आवडसी जीवापासून असं म्हणत असेल तो कदाचित धनाला. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हणजे प्राण त्यागाचा प्रसंग आला तरी देखील धनाचा हव्यासी माणूस तो धनलोभ सोडत नाही. भक्त देखील आपला जीव समर्पित करतात. विठ्ठला
अनन्यता प्रकट केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांविषयी. हे ज्ञानदेवा, तूच माझं सर्व काही आहेस, असा एकंदर सगळ्याचा काय दिसतो, भाव आपल्याला दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर असं म्हणतात, ज्ञानेश असं म्हणतात, निवृत्ती दास, निवृत्ती सूत असंही म्हणतात, ज्ञानदेव असंही म्हणतात. लक्षात आलं का? अनेक विध काय आहेत त्यांची नाव आहेत. ज्ञानदेव नाव असण्याचं काय कारण असेल हे पाहून आपण अभंगात प्रवेश करू. विठ्ठला त्याच्यामध्ये ज्ञान आणि देव हा सामासिक शब्द आहे. ज्ञानदेव समास आपल्याला कदाचित ठाऊक नसेल, आपल्याला समोसे ठाऊक आहेत. लक्षात आलं? शब्दशास्त्रामध्ये व्याकरणामध्ये समास शब्द कसा तयार होतो त्याचे अनेक विध अर्थ संभवत असतात. ज्ञान आणि देव असे दोन शब्द आहेत. ज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञान आणि देव शब्दाचे अनेक अर्थ संभवतात. देव शब्द ज्या धातूपासून तयार झाला तो दिवू नावाचा धातू आहे. त्याचे 10 अर्थ आहेत. दिवू क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मोद, मद, स्वप्न, कांती, गतिषु. विठ्ठला असे 10 अर्थ दिवू धातूचे होतात आणि त्या दिवू धातूपासून देव शब्द तयार होतो. म्हणजे देव शब्दाचे सुद्धा 10 अर्थ संभवतात. पण ज्ञानदेव शब्दामध्ये जो देव शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला काय करता येईल तर दिव्यते इति देवः. जो प्रकाशतो त्याला काय म्हणायचं? देव. कारण प्रकाशने हा देखील त्या 10 अर्थापैकी एक काय आहे? अर्थ आहे द्युती, म्हणजे प्रकाशने. प्रकाशने प्रकाश. ज्ञानदेव या शब्दाचे सरळ सरळ समास केले आपल्याला समजतील असे तर 4-5 अर्थ संभवतात. ज्ञानस्य देव हा ज्ञानदेव हा. ज्ञानाचा जो देव आहे त्याला म्हणतात ज्ञानदेव. हा षष्ठी तत्पुरुष सरळ सरळ असलेला समास आहे. ज्ञानाचा जो देव त्याला म्हणायचं ज्ञानदेव. आणि ज्ञानेश्वर महाराज खरोखरच ज्ञानाचेच देव आहेत. विठ्ठला ज्ञानाने जो प्रकाशतो त्यालाही काय म्हणायचं? ज्ञानदेव. ज्ञानेन दिव्यते इति ज्ञानदेव हा दुसरा अर्थ आहे. जो ज्ञानाने प्रकाशमान होतो त्याला म्हणतात ज्ञानदेव. ज्ञानम येन दिव्यते इति ज्ञानदेव. ज्ञान ज्याच्यामुळं प्रकाशित होतं त्यालाही म्हणायचं ज्ञानदेव. आणि ज्ञानश्च असो देवश्च इति ज्ञानदेव. ज्ञान हेच देव म्हणजे ज्ञानदेव. विठ्ठला आणि अजून एक अर्थ करता येण्यासारखा आहे. थोडी शब्दाची तोडमोड करून, पण तो ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये सार्थ असलेला अर्थ असल्यामुळं ज्ञान जो देतो तो ज्ञानदेव. विठ्ठल जमावानं भजन करीत चालत जातो त्यालाच सोहळा थोडंच म्हणतात. जिथं कुठं आनंदासाठी हरिनाम घेतलं जाईल, लक्षात आलं का? तो काय आहे? सोहळाच आहे. आनंदासाठी बरं का, असं आहे. केवळ आनंदासाठी, केवळ माऊलींसाठीच माऊलीचं नाव, देवासाठीच देवाचं नाव जिथं घेतलं जाईल तिथं काय आहे? सोहळाच आहे. विठ्ठल ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरील किंवा उतरी पैल पारू. ज्ञानदेव, ज्ञानदेव गुरु. ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज हे माझे कोण आहेत? गुरु आहे. आता व्यवहारामध्ये सुद्धा जे कोणी ब्रह्म
वनिष्ठ असलेले महात्मे असतात, ज्ञानी महात्मे असतात, त्यांच्याबद्दलही ते आमचे गुरु असं बरेच लोक म्हणत असतात. पण त्यानं म्हटलं पाहिजे ना, हा माझा शिष्य आहे. लक्षात मोठ्यांशी कोणी काय करतं, संबंध जोडत असत. आमचे स्वामीजी म्हणत असतात, माझ्याकडे कमीत कमी 2 वर्षाहून अधिक कोणी राहिला असेल तर तुम्हाला काय होतो, स्मरणात राहतो. त्याचे 1-2 ग्रंथ जर होऊन गेलेले असतील तर लक्षात राहतो, हा आपल्या समोर 2-1 वर्ष बसून शिकलेला. कोणी 4 महिने राहिला मध्येच पळून गेला पाठ सुरू होण्याच्या अगोदरच, आणि त्याने जर जाऊन सांगितलं मी स्वामींचा शिष्य आहे, स्वामीजींना म्हटलं पाहिजे ना, हा माझा शिष्य आहे. विठ्ठला तुमचं लाईव्ह चालू आहे का? यांचा असेल पोपट भाऊचा, असे नाही. बरेच जण 6 महिन्यात पडून येऊन कीर्तनात सांगतात स्वामीजींनी उपनिषदात असं शिकवलं. ज्ञानदेव गुरु ज्ञानेश्वर महाराज नामचे कोण आहेत? आता सेना महाराजांचा अधिकार तेवढा आहे की ज्यांना ज्ञानेश्वर महाराज आपला शिष्य म्हणू शकतात, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सेना महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज माझे कोण आहेत? खरी गोष्ट ही आहे पहा, ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्याच संतांनी गुरु मानले, गुरुस्थानी मानले. सगळ्याच संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. सगळ्याच संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण मान्य केलेलं आहे. त्याच्या उलट बोलू का, ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, ज्ञानोबारायांना गुरु मानलं, ज्ञानोबारायांचं मोठेपण मान्य केलं, त्यांनाच महाराष्ट्र संत म्हणतो. ज्यांना ज्ञानेश्वर महाराज मान्य नाही ते देखील आम्हाला संत म्हणून मान्य नाही. लक्षात आलं. म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथांना सांगायचे पहा, आपण बरेच वेळेस कीर्तनात चिंतन केलेलं आहे. उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो उत्तराखंडामध्ये, त्यावेळेस बोर्ड लिहिलेले असतात सरकारनं राजमार्गावर, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. तसं ते म्हणायचे महाराष्ट्राच्या सीमेवरती, त्या मार्गावरती, महामार्गावरती महाराष्ट्र सरकारनं लिहिलं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है. याच्या पुढे ते सांगायचे की उत्तर भारतातून इथं येऊन आम्हाला कोणी ज्ञान देण्याची गरज नाही, तर ज्ञान आमच्याकडे भरपूर आहे. वारकरी संतांनी ज्ञानाचा एवढा प्रचार प्रसार केलेला आहे की सामान्याती सामान्य शेतकरी माणूस सुद्धा जो वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे तो सुद्धा एखाद्या उत्तर भारतीय कथेकऱ्यापेक्षा नक्कीच ज्ञानी आहे. विठ्ठला फक्त गोष्ट ही आहे की अमानित्वन अदंभित्व आपल्यात इतकं भिकलेलं आहे की आपल्याला डामडौल करावा वाटत नाही, आणि लोकांना डामडौल दाखवल्याशिवाय जमत नाही. विठ्ठला मोठमोठं डेकोरेशन, मोठमोठे मंडप, लाईट व्यवस्था, साऊंड व्यवस्था, संगीतकार सोबतीला, मग कथा कशी काय चांगली होणार नाही? त्याला म्हणा दिंडीच्या वाटानं 20व्या ठिकाणी प्रवचन करून दाखव बरं. त्याने 8 दिवस कथेत जे सांगितलं ते जरी सांगितलं तरी अर्धा तासातच संपेल. विठ्ठला म्हणायचे आम्हाला ज्ञान द्यायला येऊ नका, तुम्हाला यायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना वंदन करायला या, आम्ही तुमचं स्वागत करू. विठ्ठल सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हटलेलं आहे? गुरु म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा
ज्ञानियांचा गुरु किंवा ज्ञानियांचा राजा दोन्ही पाठ आहेत. दोन्ही मोठ्या मोठ्या लोकांना मान्य आहे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसी. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? गुरु आहे. तुकाराम महाराज म्हणतात कुणाचे? अज्ञान्यांचे नाही, ज्ञानियांचा गुरु. जे अगोदरच ज्ञानी आहेत त्यांनी सुद्धा शिष्य म्हणून ज्यांना शरण जावं एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज आहे. विठ्ठला महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना श्रीगुरु म्हटलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात श्री गुरु भेटो ज्ञानेश्वर महाराजांची काय झाली? भेटी झाली. ज्ञानेश्वर महाराजांना नाथ महाराज श्री गुरु असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु आहेत, ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु आहेत. गुरु शब्दाचा अर्थ महान आहे, पण त्याला श्रीकार किंवा सद शब्द जोडण्याची वेळ याकरिता येते. आपण गुरु पौर्णिमेला थोडंसं चिंतन केलं होतं. गुरु शब्दच अत्यंत व्यापक अर्थाचा आहे. गु शब्द अंधकार, ऋकार निरोधकः, अंधकार निरोधितात, गुरुरित्यभिधीयते. गुरु शब्दात दोन अक्षर आहेत. पहिल्या अक्षराचा अर्थ होतो अंधकार आणि ऋ शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. म्हणजे शिष्याच्या जीवनातील अज्ञान रूपी अंधाराचा आपल्या ठाई असलेल्या ज्ञान रूपी प्रकाशाने जो नाश करतो त्याला म्हणतात गुरु. विठ्ठल म्हणजे शिष्याचं अज्ञान हिरावून घेतो, त्याला ज्ञान रूपी प्रकाश प्रदान करतो, त्याला काय म्हणतात गुरु. म्हणजे गुरु शब्दाचा अर्थ एवढा मोठा आहे, पण गोष्ट अशी झाली की काही शब्द त्यांची महती कमी झाली लोकांच्या नादाला लागल्यामुळे. लक्षात आलं? म्हणजे चुकीच्या लोकांच्या नादाला लागल्यामुळे गुरु शब्द कुठेही वापरू लागले लोक. काय गुरु कळलं का? कोणत्या अर्थाने म्हटलं जात? एखाद्याला व्यसन करायला शिकवतो तो देखील त्याचा कोण? व्यावहारिक ज्ञान कला इत्यादी शिकवतो तो देखील कोण? हे आमचे गुरु आहे. काय आग लावायची त्या गुरुला त्या शिष्याला? लक्षात? गुरु शब्द महान अर्थाचा द्योतक आहे, पण लौकिकामध्ये गुणामध्ये वेगळ्याच अर्थाने उपयोग होऊ लागल्यामुळं त्याला सद्गुरु सत शब्द जोडावा लागला. नाथ महाराज म्हणतात की नाही, मंत्रतंत्राते उपदेशी ते घरोघरी गुरु आहे ती आई ते, जो शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. नाथ महाराज म्हणतात मंत्र तंत्र उपदेश करणारे जे आहेत ना असे गुरु घरोघर आहेत, आयते आहेत म्हटले. खूपच आहे. भूत आला त्यांना दासबोधामध्ये
म्हणतात आयसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. जो शिष्यासी न लावी साधन न करवी इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याचे 3. म्हणजे तो दुकानात जर आले असतील विकायला 1 रुपयाला 3 तरी ते घेऊ नये. 1 रुपयाला 3 नव्हे फुकट तरी नको विठ्ठला. आले गुरु घरोघरी गुरु आहे ते आहे जो शिष्यासी मिळवी सद्वस्तू ते. जो आपल्याला शरण आलेल्या शिष्याची गाठ सद्वस्तूशी परमात्मा तत्वाशी करून देतो, ओळख करून देतो, त्यालाच काय म्हणायचं सद्गुरु किंवा श्रीगुरु म्हणायचं. श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. भगवान श्रीकृष्ण त्यालाच काय म्हणतात सद्गुरु. असे सद्गुरु कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आत्मवस्तूची ओळख झाली, ज्ञानरूपी प्रकाश प्राप्त झाला. म्हणून ज्ञानदेव गुरु. लक्षात आलं? गुरुचा संबंध ज्ञानाशी आहे, अज्ञानत्व हरण करण्याशी आहे. गुरुचा अन्य गोष्टीशी संबंध नाही. तुमच्या संसारिक लाशा पूर्ती करण्याशी गुरुचा दुरान्वयानेही संबंध नाही. उलट तुमची संसारातील आसक्ती कमी करण्याचा आणि गुरुचा संबंध आहे. विठ्ठला. गमतीदार श्लोक देखील त्या साहित्यामध्ये आपल्याला आढळतात. बहवो गुरवो लोकी शिष्यवित्तापहारकः. ते म्हटले बहवो गुरवो लोके. अनेक गुरु जगामध्ये दिसतात, लोकांमध्ये जगामध्ये दिसतात. कोणते? शिष्यवित्तापहारकः. शिष्याचं वित्त हरण करणारे. बेटा सब कुछ माया है. गुरुजी सब अगर माया है तो इस माया का क्या करे? त्याग दो, त्यागी हुई माया का क्या करेंगे? हमें दे दो. शिष्यवित्तापहारकः क्वचित तत्र दृश्यन्ते शिष्यचित्तापहारकः. क्वचित कुठेतरी विरळ असा कोणीतरी दिसून येतो जो शिष्याच्या चित्तातील तापाचं तापत्रयाचं हरण करतो. महाराज असे गुरु आहेत की त्यांना आपण शरण गेलो की ते आपल्या जीवनातील त्रिविध हितापाचा काय करतील? क्षणात नाश करतील. विठ्ठल महाराजांच्या जीवनातील देखील त्रिविध तापाची बोळवण ज्ञानोबरायांच्या कृपेने झालेली असल्यामुळे ज्ञानदेव गुरु. आता लांबवण्यात अर्थ लक्षात आलं. ज्ञानदेव तारू. तारू म्हणजे जहाज, नाव मोठी. भगवंत म्हणतात की नाही नामाची सहस्रवरी. हा सद्गुरु तारू पुढे तो ते आहे. काय बोलतो? नामाच्या नावाया सजोनिया संसारी तारू. तारू म्हणजे या भवनातील पहिलं तीराला भक्तांना नेण्याचं जहाज मी झालेलो आहे. या नाम रूपी सहस्र नाम रूपी नाव पुढे. लक्षात आलं? तसं ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? तारू. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण आश्रय केला तर विनासायास आपण भवसागराच्या पहिल्या तीराला जातो. देखील ज्ञानेश्वर महाराजांना एका ठिकाणी तारू म्हटलं. मला काही ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. पण कोणते ज्ञानेश्वर महाराज? जे तारू आहेत असे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. असं त्या चरणाचा अर्थ आहे. विठ्ठला परलोकीचे तारू. बोले आम ईश्वरू. विठ्ठल
लोकाला नेऊन पोहोचवणारे जहाज असलेले ज्ञानेश्वर महाराज आम्हाला असं म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तारू आहे. विठ्ठला ज्ञानदेव गुरु. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? गुरु आहेत. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? तारू आहेत. संत सेना महाराजांना देखील या भवसागराच्या पार ज्ञानोबारायांनी पोहोचवलेला असल्यामुळं ज्ञानोबारायाशी आपला असलेला संबंध. ज्ञानोबाराय कोण आहेत तर ते म्हणतात ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू. उतरील किंवा उतरी पैल पारू, भवनदीचा पैल पारू, उतरी अथवा उतरील, उतरी पैल पारू. आता 7 शब्द येतात. उतरी पैल पारू, तो रुकार आहे, हा इकडच्या शेवटच्या अक्षरावर आलेला आहे. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, रू पुढच्या 7व्या अक्षरावर आलं पाहिजे, म्हणून उतरी पैल पारू. विठ्ठला उतरी पैल पारू ज्ञानदेव. भवसागराच्या पलीकडे आम्हाला नेऊन घालतात. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. विठ्ठला त्यांचं केवळ नाम उच्चारणानच माया जर समूळ नष्ट होत असेल तर मायाकृत असलेला हा भवसागरच शेष राहत नाही. लक्षात आलं? मग ज्यांच्या नामाच्या सामर्थ्यानं भवसागरच नष्ट होऊन जात असेल, नष्ट होऊन जात असेल, ते ज्ञानेश्वर महाराज त्यांचा आपण आश्रय केला, शिष्यत्व पत्करलं तर ते आपल्याला भवनदीच्या पहिल्या तीराला मिळणार नाहीत का? विठ्ठला पण ज्ञानेश्वर महाराजांचा आश्रय आपण जो करायचा आहे तो केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला भवनदीच्या पलीकडं न्यावं म्हणूनच करायचं. हा सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे तासे गाडे. सद्गुरूंना काय म्हटलेलं आहे? तारू म्हटले. जो देवाला शरण जातो तोच हा भवसागर तरतो, पण ज्याला सद्गुरु रूपी जहाज प्राप्त झालं असेल तोच. कळलं पहा, देवाला शरण जाण्याचा आणि भवसागर तरण्याचा काय आहे संबंध? तो हा उतरील पारू आणि विठ्ठला विठ्ठला म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर भव नदीचा तो हा पार उतरील, म्हणजे तो देव, म्हणजे देवच. जो मज होय त्याची निवारी मी, या लागी शरणागता शरण्य मीची किंवा एथ एकची लीला हरले. जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया. तिथं देव सांगतो, जे अनन्यतेनं मला शरण आले, माझं भजन केलं, तेच हा भवसागर तरुण गेले. म्हणजे देवाला भजणं आणि भवसागर तरणं याचा संबंध आहे. सद्गुरूचा काय संबंध? पुढची ओवी त्याचं पहिलं टोक जया सद्गुरु तारू पुढे. देवाला शरण गेल्यानंच भवसागर तरता येणार आहे, पण कोणी शरण गेल्यानं? ज्याला सद्गुरु रूपी तारू प्राप्त आहे. विठ्ठला ज्ञानदेव तारू उतरी पैल पारू. मी बोलत होतो ज्ञानेश्वर महाराजांना आपण शरण त्या गोष्टीसाठी जायचं आहे. आता गोष्ट अशी आहे, आपण दुसऱ्याही गोष्टीसाठी शरण ज्ञानेश्वर महाराजांना गेलो आणि त्यांनी ती आपली कामना पूर्ण केली नाही असं होणार नाही. कारण त्यांच्यात तेवढं काय आहे, करील ते काय नो हे महाराज. म्हणजे त्यांना असं काहीच नाही, कोणतीच गोष्ट त्यांना अशक्य नाही. म्हणून आपण जे त्यांना मागू ते देण्यास ते समर्थ आहेत, पण आपण त्यांना फक्त ज्ञान सांगितलं पाहिजे.
तुम्हाला अशाही काही घटना इतिहासात नमूद केलेल्या आढळतील की ज्ञानेश्वर महाराजांची उपासना अनेक लोकांनी वेगवेगळ्या कामनांच्या पूर्तीकरता केलेली आहे आणि ते पूर्ण होणार असं नाही आहे. वेदानच सांगितलेलं आहे की ज्या ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्याने सुद्धा ब्रह्मज्ञानी पुरुषाची सेवा करावी. विठ्ठल म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषाची सेवा केल्यानंतर तद्विधी प्रणिपातेन ज्ञान देणार आहेत, आपल्या शंका निरसन करणार आहेत. मुख्य फळ आहे. पण जेव्हा कोणाला वाटत असेल मला ऐश्वर्य भौतिक ऐश्वर्य प्राप्त व्हावं, त्याला सुद्धा उपाय म्हणून श्रुतीनं तो उपाय सांगितलेला आहे, पण जरा कमकुवत बुद्धी जाणून सांगितलेला आहे. म्हणजे ज्याला अजून ज्ञान भवबंध माया ह्या भानगडी काही माहित नाहीत, पण त्याने सुद्धा कोणत्या ना कोणत्या निमित्तानं ब्रह्मज्ञानी पुरुषाचा संग करावा म्हणून श्रुतीनं असं म्हटलेलं आहे की ज्याला ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्याने सुद्धा ब्रह्मज्ञानी पुरुषाचीच सेवा करावी. लक्षात आलं? ब्रह्मज्ञानी पुरुषाचीच नाहीतर मग ऐशियाची करिता सेवा. आणि काय सुख होय कोणाची? मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान, मान आणि धन, मान धन वगैरे. विठ्ठला कळलं तर बरं होईल, संपवायचं आहे आपल्याला. लक्षात आलं? ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू तरी किंवा तरील पहिलं पारू ज्ञानदेव. अहो ज्ञानोबा राय आपल्याला या भवसागराच्या पलीकडे घेऊन जातील, याकरिता त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी कारुण्य असलं पाहिजे. लक्षात आलं का? श्री गुरूंची व्याख्या किंवा लक्षण सांगतानाच शास्त्रानं सांगितलेलं आहे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम आणि कृपाळू. लक्षात आलं? जो श्रोत्रिय आहे म्हणजे वेदाध्ययन ज्याने केलेलं आहे, कारण शिष्याच्या शंका निरसनार्थ त्यानं अध्ययन केलेलं असलं पाहिजे. नाहीतर शिष्याने शंका विचारली तर हा म्हणतो ते विचारायचं नसतं म्हणून. हा म्हणणार नाही मी शिकलेलो नाही म्हणून. ते काय पाठ केलेलं आहे का? विठ्ठल वेदांत गुरु हा शास्त्राध्ययन केलेला असावा किंवा शास्त्राध्ययन ज्याने केलेला आहे, जो अनुभवी आहे आणि ज्याच्यात दया आहे, शिष्य उद्धाराची कळकळ आहे, तोच श्री गुरु पदाला योग्य आहे. बाकीच्यांना मग बाकीचं म्हणा काहीतरी, महंत म्हणा, अजून काय म्हणा, 1008 म्हणा, 2016 3024 काही लक्षात. पण श्री गुरु जर म्हणायचं असेल तर या 3 गोष्टी पाहिजेत. विठ्ठला वेदाध्ययन केलेला का असावा? कारण एखादा बुद्धिमान शिष्य त्याला जर प्राप्त झाला चुकून, याच्या बुद्धीची पातळी न जाणता जर शरण आलेला असेल, हे परत सांगू का? याला किती बुद्धी आहे हे विचारात न घेता एखादा बुद्धिमान जर याला शरण आलेला असेल आणि याला शंका विचारू लागेल आणि याने अध्ययन केलेलं नसेल तर काय डोंबलं सांगेल का? लक्षात आलं का? मग तो म्हणेल ही गोष्ट विचारायची नसते म्हणून, आणि असा एखादा श्लोक पाठ करून ठेवील की गुरूंना हे विचारायचं नसतं. विठ्ठला ते ज्यांना गुरु म्हणतात अशांच्या नादाला लागलेला 20 25 वर्ष झाले. मी बोललेलं लक्षात येतंय का? अनेक लोक ज्यांना गुरु समजून त्यांच्या नादाला लागलेला 20 25 वर्ष झाले, पण यांचे मानलेले ते जे गुरु त्यांनी यांना कधीच सांगितलं नाही हरिपाठ पाठ करा म्हणून, सहस्रनाम पाठ करा, 15वा अध्याय पाठ करा, मी शिकवतो, ज्ञानेश्वरी शिकवतो, काहीतरी अभ्यास करा.
हरिपाठ पाठ करा, नाही सांगितलं का? लक्षात नव्हतं का त्यांच्या 25 वर्षात? नाही, लक्षात होतं. मग का नाही सांगितलं? कारण त्यांना एवढं पक्क ठाऊक आहे की आपण जर याला हरिपाठ पाठ करायचा सांगितला आणि याने कदाचित केलाच तर आपल्या पाठ नाही हे याला कळेल. विठ्ठला कळालं तर बरं होईल, लक्षात आलं. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. कृपाळू शब्द मला सांगायचं, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला भवनदीच्या पहिलं तीराला का घेऊन जातील बरं? आपल्याला भवनदीच्या येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा, म्हणजे कळवळ असली पाहिजे, कळकळ असली पाहिजे. आणि ती कळकळ कोणत्या पद्धतीची असली पाहिजे हे पहा. सद्गुरु शांतीब्रह्म मारुती बाबांनी सांगितलं होतं, बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे त्यांनी, पण मला चांगलं आठवत आहे. त्यांनी सांगितलं होतं मामांचं वाक्य, गुरुनाम गुरु मामासाहेबांचं वाक्य. मामासाहेबांनी त्या काळात प्रसिद्ध विद्वान असलेल्या एका वारकरी सांप्रदायिक महात्म्याला खडसावून बोलताना हे सांगितलं होतं की विद्यार्थी शिकवण्याकरिता आईचं हृदय असावं लागतं. कारण त्या महात्म्याने मोठा यज्ञ केलता म्हणतात, आणि तिथं मग वर्णभेदानुसार अशा पंक्ती बसवल्या होत्या. आणि वारकरी विद्यार्थी उशिरा जेवू घातले होते. त्यावेळेस मामांना राग आला आणि ते त्या महात्म्याला म्हटले होते, विद्यार्थी सांभाळणं घडवणं एवढं सोपं नाही, त्याच्याकरिता आईचं अंतकरण लागतं. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या भवसागराच्या पहिल्या तीराला का घेऊन जातील? कारण ज्ञानेश्वर महाराज आई आहे. आणि संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं आई म्हणून काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. असं सेना महाराज देखील ज्ञानेश्वर महाराजांशी आपला पुढचा संबंध सांगताना ज्ञानेश्वर महाराज माझी माता आहेत असं
येईल भवव्यथा. ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज माझी माता आहे, ज्ञानेश्वर महाराज माझे पिता आहे, आणि जे माझी भवव्यथा काय करतील, तोडतील, किंवा ज्यांनी माझी भवव्यथा काय केलेली तोडलेली आहे. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानेश्वर महाराजांचा पिता म्हणून, बाप म्हणून क्वचित ठिकाणी प्रयोग आपल्याला आढळतो. नाही असं नाही, आहे. आम्ही सांगत असतो, अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना स्वतंत्रपणे आई म्हटलेलं आहे, अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना स्वतंत्रपणे बाप, अनेक म्हणजे क्वचित ठिकाणी का होईना बाप म्हटलेला आहे, आणि बऱ्याच ठिकाणी एकत्रपणे माय बाप ही काय झालेलं आहे म्हटलेलं आहे. नानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय, वंदितसी. ज्ञानेश्वर महाराज हे आई आहे. एवढेच एक संत आपल्याला जगात दिसतात की ज्यांचा उल्लेख, ज्यांच्या नावाचा प्रयोग हा स्त्रीलिंगी केलेला आपल्याला आढळून येतो. माऊली. लक्षात आलं? ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? माऊली आहेत. तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व काळामध्ये देखील मगाशी बोललो त्याप्रमाणे ज्ञान परंपरा होत्या. त्या शब्दात लपलेल्या असतील, अर्थभेदात लपलेल्या असतील, वर्णभेदात लपलेल्या असतील, पण होत्या. ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य काय आहे मी आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या उदयानंतरच आणि ज्ञानेश्वर महाराजांनीच समाजातील सर्व स्तरातील लोकांना संत होण्याचा मार्ग मोकळा केला. विठ्ठल. समाजातील सर्व स्तरातील लोकांना गुरु होण्याचा मार्ग मोकळा केला. गुरुपदी, संतपदी जर कोणी बसवलं असेल या विश्वामध्ये, तर प्रथमतः कोणी बसवलेलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी. हे सगळे संत त्यांच्या एका काळातील बरेच संत, मोठी संत मालिका, सगळ्या जाती उपजातींमध्ये जन्मलेले, आपापल्या जातीचा व्यवहार करत करत त्या बोधाप्रत गेलेले, पण कुणाचा आधार घेऊन? ज्ञानेश्वर महाराजांचा. म्हणून सगळ्याच संतांनी ज्ञानोबरायांचा आई असा उल्लेख केला. विठ्ठल. हृदयानं ते आपल्याला काय करतात? समजावून सांगतात. आता ज्ञानोबरायांचा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला अभ्यास करता येतो, चिंतन करता येतं. ज्ञानोबराय उत्तम शिक्षक आहेत, ज्ञानोबराय उत्तम कवी आहेत, ज्ञानोबराय उत्तम साहित्यिक आहेत, ज्ञानोबराय उत्तम शास्त्रज्ञ आहेत. अनेक भली मोठी काय होऊन जाईल, यादी होईल. पण खरी गोष्ट ही आहे की ज्ञानोबराय कोण आहेत? आई आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय जे समजावून सांगतात ते गुरु भूमिकेतून सांगत नाहीत. लक्षात आलं का? शिक्षकाच्याही भूमिकेतून सांगत नाहीत, गुरुच्याही भूमिकेतून, प्रवचनकाराच्याही भूमिकेतून, कवी साहित्यिकाच्याही, ज्ञानाच्याही भूमिकेतून ते सांगत नाहीत. ते कोणताही विषय समजावून सांगताना आईच्या भूमिकेतून सांगतात. म्हणून जिथं एक दोन दृष्टांतानाही काम होऊ शकतं आणि मूर्खांना देखील विषय स्पष्ट होऊ शकतो, तिथं कधी कधी 10 दृष्टांत देतात. कारण स्पष्ट आहे, ज्ञान जनाबाईंनी म्हटलेलं आहे, ज्ञान होय मूढान अति मूर्खा. त्या दगडासारखा अति मूर्ख असला, आता दगडासारखा अति मूर्ख ज्ञानेश्वरी वाचणारच नाही, हे उघडच आहे. जो ज्ञानेश्वरी वाचायला प्रवृत्त होईल त्याला मूढ म्हणणं हे शोभतं का? त्याला अति मूर्ख दगड म्हणणं शोभतं का? उलट दगड ते आहे
की ज्यांना वाचता येतंय पण वाचत नाहीत. विठ्ठला जनाबाईंनी व्यावहारिक दृष्टीनं म्हटलेलं आहे. खरोखर अज्ञान येतील अज्ञानी असेल पण त्याचं पूर्व पुण्य फळाला आलं. एखाद्या सत्पुरुषाची भेटी झाली, ज्ञानोबाईंविषयी त्यानं सांगितलं, ज्ञानोबाईंची महती सांगितली, ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलं, आणि त्याला जर वाटलं आणि तो जर प्रवृत्त झाला तर त्याचं अज्ञान नष्ट करण्याचं काम कोण करतात? ज्ञानोबाई करतात. जसं आई आपल्या लेकराला काहीही करून काय करते? शांतच करत असते. लक्षात आलं की मोठा श्लोक आहे पण आता जाऊ द्या. तुम्ही म्हणाल तुझ्या सगळे पाठ असलेले आजच सांगतोय की काय? लक्षात आलं? लक्षात आलं? हा, निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. कोणालाही ज्ञान होऊ शकतं. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येशी. ज्ञानोबांना विचारलं का ग्रंथ लिहिला? तर जगामध्ये ज्याला इच्छा होईल मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, मला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, मग तो कोणीही असो, त्याच्याकरिता ब्रह्मविद्येची खानच या ग्रंथाच्या रूपाने आम्ही उघड केली. विठ्ठल ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता कोडी व्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोयरी धायरी जीवलग निर्धारी ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज माझे सोयरी धायरी. दायरे जोडून येतो. दायरे शब्दाचा स्वतंत्र काहीच अर्थ नाही आहे. जसं नाते गोते, गोते शब्दाचं काही नाही पण ते नात्याला शब्द जोडून येतो ना. लक्षात आलं का? तसं सोयरे आपले संबंधी ज्ञानेश्वर महाराज हेच आमचे कोण आहेत? आम्हा सोयरे हरिजन ज्यांनी भाग्य निकिंचन. तुकाराम महाराज देखील म्हणतात ज्यांनी भाग्य निकिंचन ते हरिजन आम्हा सोयरे. म्हणजे जगामध्ये निर्धनतेलाच जे भाग्य मानतात असेच संत आमचे सोयरे आहेत. विठ्ठला जीवलग निर्धारी ज्ञानदेव. आणि सेना महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज हेच माझ्यासाठी मोठा वैभवाचा काय आहेत ठेवा.
माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवी. सेना महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज हे माझं काय आहे, निधान आहे, अमूल्य असा ठेवा आहे, माझं ऐश्वर्य आहे, माझी संपत्ती आहे. कोण? ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना सेना महाराज काय म्हणतात, हे माझं काय आहे, धन आहे. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान. निधान शब्द धनाला, द्रव्याला काय केला जातो, प्रयोग केला जातो. देवाच्या बाबतीत देखील निधान म्हटलेला आहे. तो हा विठोबा निधान म्हटलेला आहे. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन हा वैकुंठीचे निधान दाविले निधान वैकुंठीचे. देवाला निधान म्हटलेलं आहे. सेना महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना निधान म्हटलं. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान. आणि या निधान असलेल्या ज्ञानोबरायांनी मला दाविली निज खूण ज्ञानदेवे. या ज्ञानदेवाने, बाकी 9 ठिकाणी ज्ञानदेव शब्द आहे, 10व्या ठिकाणी ज्ञानदेवे. या ज्ञानदेवाने, ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी मला निज खून दाविली. निज शब्दाचा अर्थ स्व, आत्मबोध मला ज्ञानोबरायांनी दिला. मी कोण आहे याची वास्तव जाणीव ज्ञानेश्वर महाराजांनी मला उपदेशाच्या द्वारे करून दिली. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे. या अभंगाचं थोडक्यात चिंतन या ठिकाणी या कामिका वारीच्या निमित्तानं करण्याचा आपण प्रयत्न केला. थोडा उशीर आरंभ करायला झालेला असल्यामुळं तेवढाच उशीर हे संपण्याकरता झालेला आहे. आणि उशीर आपण मुद्दामून केला नाही, कारण उशिरापर्यंत दिंड्या येतच होत्या. लक्षात आलं का? मग ते दिंड्या येणं चांगलंच की नाही हो? मी तर म्हणतो इतक्या दिंड्या याव्यात, इतक्या उशिरापर्यंत याव्यात की आपल्याला 9 ते 11 करण्याची वेळ यावी. म्हणजे 9 ते 11 करण्याची वेळ यावी म्हणून टाळ्या नाही, तर दिंड्यांची संख्या इतकी असेल की त्या दिंड्या येत असताना तेवढा वेळ आपल्याला कीर्तनच करणं शक्य होणार नाही, होऊ नये. लक्षात आलं? पुढच्या वेळेस तसंच करू आपण. कसं? नाहीतर मग काही बिलिंदर लोक म्हणतील कीर्तन लवकर होण्याकरिता दिंड्याच कमी आल्या तर काय होईल? दिंड्या कमी येणार नाहीत, उलट एका गावातून 2-2 आलेले आहेत. आम्ही काहीच सोडत नसतो. मग आता एका गावातून 2-2 आल्यानंतर दुप्पट होणार की नाही संख्या? लक्षात आलं? 2 याकरिता याव्यात की एका दिंडीमध्ये चालताना भजन करणं अशक्य होईल म्हणून 2 गटात याव्यात. एकमेकात बनत नाही म्हणून 2 व्हाव्यात असं नको. लक्षात आलं का? त्या गावातील सगळेच लोक दिंडीत निघावेत आणि मग सगळ्या लोकांनी एकत्र कसं चालून भजन करायचं, म्हणून मग त्यांनी समंजसपणानं तुम्ही 500 लोक इकडून जा, आम्ही 500 लोक इकडून जाऊ, असं झालं तर बरं होईल मला वाटतं. लक्षात आलं? अशी भांडणं चांगली असो, असेच व्हावेत. अशी ज्ञानोबरायांच्या चरणी आपण काय करू? प्रार्थना करू. प्रार्थना करण्या व्यतिरिक्त आपण काही करूही शकत नाही ना. लक्षात आलं? असो, ही सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करू. सद्गुरु वैकुंठवासी बंशी बाबांच्या चरणी समर्पित करू, कारण त्यांच्याच त्यागातून हे सर्व काय झालेलं आहे, उभं राहिलेलं आहे. आमच्या यांनी काय नाव त्यांचं पत्र लिहिलंय, संकेत गवळी, त्यांनी पत्र लिहिलंय की सद्गुरु बंशी बाबांचा कोणीतरी एक शिष्य अनुयायी बाबांना पत्र लिहितोय आणि चांगली शब्दशक्ती त्यांच्याकडे आहे. 2-3 भाग त्याचे झालेले आहेत, वाचनीय, म्हणजे चांगलं वाचण्यास योग्य असा काय आहे तो विषय आहे की खरंच एखाद्या शिष्याचं अंतःकरण आपल्या गुरुच्या प्रती कसं असलं पाहिजे, गुरूंच्या कार्याबद्दल
किती श्रद्धा किंवा काय भावना त्या शिष्याच्या असाव्यात असं त्याच्यात काय केलेलं आहे, त्या याला ग्रुपला आलेलं आहे. ते असं चांगलं लिखाण करणारी बरीच माणसं आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या या सरस्वतीच्या कृपेचा असा काय करावा, उपयोग करावा. कारण हे सगळ्यामध्ये सामर्थ्य नसतं. व्याख्यान वेगळं, लिखाण वेगळं. अनेक वेळेस व्याख्यान करणाऱ्याचं लिखाण वाचण्यासारखं नसतं आणि अनेक वेळेस चांगल्या लेखकाचं व्याख्यान ऐकण्यासारखं नसतं. हे जुळून लक्षात आलं का? पण ज्याला शब्द सामर्थ्य आहे त्यांनी अशा चांगल्या गोष्टी समाजासमोर आणाव्यात. सद्गुरू बंशीबाबांसारखे दिव्य महापुरुष, एवढे त्यागाचे महामेरू असलेले लोक, संतजन होऊन गेले. हे पुढच्या पिढीला कळालं पाहिजे. जर कळालं नाही तर या यूट्यूबच्या माध्यमातून ते नको त्यालाच गुरु मानतील. आणि तुम्ही एखाद्या चांगल्या मनुष्याला गुरु मानत असाल तर तुम्हाला सुद्धा तो गुरु सोडायला भाग पाडतील. कळालं तर बरं होईल. मला वाटतंय लक्षात आलं का? कारण याचा मारा जास्त चाललेला आहे. वंदे यूट्यूब परंपरा, लक्षात आलं का? किंवा डिजिटल संत पुढे येत आहेत बरेच. त्यामुळे हे असे महापुरुष लोकलेले आहेत. त्यांना पुढे आणण्याचं जे काम करतील ते भाग्यवान असलेले लोक आहेत. असो, सद्गुरू बंशीबाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. आज अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांनी नेहमीच उपस्थित राहिलं पाहिजे. राहत असतात हे सगळेच लोक. लक्षात आलं का? या सोहळ्याचा तर आनंद आपण घेतलाच, पण त्या सोहळ्यासारखाच हाही काय होतो आहे, मोठा सोहळा वारंवार होतो आहे. असो, आपला अधिक वेळ घेतला त्याबद्दल काय करतो, क्षमा मागतो. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबूया. ते हे माय
संत संग सर्वका अखंड प्रेमाचा कल्लोळाचा वार करी वारी चुकोने दे हरी तुका माझे हे चिता हरीचा वार करी वारी चुकोने दे हरी कल्पनेची महान हो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विश्वदासा भाविका नामा म्हणितय असावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी मागणी ते तुझ प्रती आहे संतांशी निरवी हेची मज देई म्हणे आता उदार तू होई संतांशी निरवी हेची मज देई ज्ञानदेव तुकाराम सर्वांनी म्हणा आता विश्वात्मके देवी हे फळांची जनकटी सांडो दया सत्कर्मरती वाढो होता परस्परे परो मैत्रीचा दुरितांचे चिरदाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तोरेला हो प्राणीधर वर्षण सकळ मंगळी ईश्वर इष्टांची मांदिराळी अनवरत भूमंडळे चला कमलत तुझे गाव चेतनाची चित्तावरीची गाव बोलतेचे अर्णव पिता चंद्रगेचे राखण आर्तडदे तापेहीन हे सर्वाई सदाचरण स्थिर होतो किंबहुना सस्ती पूर्ण होई त्रिलोकी वजितवादी कृती अखंडित आनंदोपजीवे विशेष रोगिये दृष्टाचुष्मिले होवावी ते धमणे श्री विश्वेश्वराव हा होईल गाणं